स्ट्रॉंग एक्झिक्युटिव्ह, जसं आता आज आपण बघतोय बरोबर, की जिथे काही जे मिनिस्टर्स आहेत किंवा प्राईम मिनिस्टर अँड देअर क्लोज associates are rather making all decisions. They have concentration of powers, and prime ministers may even in the state also. What you will find, because of this excessive supremacy of executives, ministers, right, that it leads to erosion of the whole judicial checks and balance, constitutional checks and balance. बघतोय का आपण खूप वेळेस मग संविधान बचाव अशा घोषणा दिल्या जातात, और मेनी टाइम्स यू विल फाइंड के जे व्हॅल्यूज आहेत त्या इरोजन होत आहे, कॉपरेटिव्ह फेडरलिझम त्याच्या अगेन्स्ट मध्ये जात आहे. असं खूप वेळेस आपण बघितलं असतं ना, की केरळाचे मिनिस्टर असेल किंवा वेस्ट बेंगॉलच्या मिनिस्टर्स असतील, त्यांचं हे क्रिटिकल आर्ग्युमेंट आहे. सो मग हा जो एक्झिक्युटिव्ह सुप्रिमसी आहे, मग हा कसा कॉन्स्टिट्यूशनल चेक्स आणि बॅलन्सला अफेक्ट करतोय, तोच आहे आजच्या आपल्या DWPचा डिस्कशन पॉइंट. सो वॉच दिस टिल द एंड आणि तुम्हाला 100% हा पॉइंट कसा स्ट्रक्चर मध्ये पुट इन करायचा आहे ते कळेल. सो गाईज बघा, क्वेश्चन आहे, executive dominance often undermines institutional checks and balances. ठीक आहे. So how it undermines institutional checks and balances तिथे तो म्हणतो, आणि का करतोय असं पण आहे. So demand is you need to की तिथे how it undermines है ना this institutional checks and balances, त्याचा रिलेटेड हा मेनली पॉइंट आहे. ठीक आहे. सो इंट्रोडक्शन मध्ये काय, इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला तिथे हे सांगायचं आहे की कसा सी देअर दॅट इट कॉन्स्टिट्यूशन बिलीव्स इन चेक्स अँड बॅलन्स. ठीक आहे, चेक्स अँड बॅलन्सेस, अँड every organ thus needs to work within its given domain. Yes, the separation of power is equally a soul of our कॉन्स्टिट्यूशन अँड द बेसिक स्ट्रक्चर इटसेल्फ. ठीक आहे. मग तुम्ही इथे काही रिसेंट इन्सिडेंसेस पुट इन करू शकता की जिथे जीएसटी अमेंडमेंट असेल, और यू विल फाइंड दी जम्मू काश्मीरचा जो स्टेटहुड येतोय तो विड्रॉल असेल, और यू विल फाइंड की जिथे एनजॅकची अपॉइंटमेंट असेल किंवा सुप्रीम कोर्टची जस्टिस अपॉइंटमेंटचा जो डिले आहे, राईट, यू कॅन टॅग 1 or 2 एक्झाम्पल्स ओव्हर हिअर टू रिप्रेझेंट की कसा एक्झिक्युटिव्ह डॉमिनन्स इज क्रिएटिंग ए हॅम्परिंग ऑन द ऑटोनॉमी ऑफ इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, हा झाला इंट्रोडक्शनचा पार्ट. नेक्स्ट बॉडी मध्ये काय लिहिणार आपण, हाऊ इट अंडरमाइन्स दी चेक्स. ओके, दोज हॅव ऑलरेडी बीन एस्टॅब्लिश ऑन दी व्हेरियस इन्स्टिट्यूशन. व्हेरियस इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, मग आपली पार्लमेंट ॲज अ इन्स्टिट्यूशन, स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज इन्स्टिट्यूशन, मग व्हेरियस ज्या बॉडीज आहे आपल्या, ठीक आहे, इलेक्शन कमिशन असेल किंवा RBI असेल किंवा ED असेल, CBI असेल, ठीक आहे, ते असतील, किंवा मग इन्स्टिट्यूशन ज्युडिशियल इन्स्टिट्यूशन्स असेल, किंवा मग आपले बाकी जे पॅरलल इन्स्टिट्यूशन्स सगळे स्टेटचा जो ऑर्गन आहे ते सगळे इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. सो पहिला कसा, हाऊ इट अंडरमाइन्स, इट वीकन्स दी पार्लमेंटरी ओव्हरसाइट. जेव्हा एक्झिक्युटिव्ह हे फार स्ट्रॉंग असतात, गव्हर्नमेंट इज काइंड ऑफ इन अ मेजॉरिटी गव्हर्नमेंट, यू विल फाइंड की तिथे पार्लमेंटरी गव्हर्नमेंटचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते वीक होत जातात. द वे लाईक की मग तिथे पार्लमेंटरी कमिटीचा ओव्हरसाइट होत नाही, कमिटीची किंवा पार्लमेंटची सिटिंग कमी होत जाते है ना, इफिशियन्सी कमी होत जाते. दॅट इज व्हॉट सिम्पली यू विल फाइंड कॅन बी सीन ओव्हर ऑन द मेनी इन्स्टान्सेस. ठीक आहे, लास्ट हार्डली 10% बिल आपण पार्लमेंटरी कमिटीज कडे ओव्हरव्ह्यू करायला दिले, बाकी सगळे तसेच पास झाले विथ ए फ्यू आवर्स ऑफ डिस्कशन. इरोजन ऑफ फेडरल चेक्स, when executive government is very strong, ठीक है, you will find the ultimately it is going to undermine the federal balance. मग इथे गव्हर्नमेंट कॉपरेटिव्ह फेडरलिझमला सुद्धा इम्पॅक्ट होतोय, ते स्टेटचे जे राईट्स आहे तिथे मग अफेक्ट होत आहे. मग जीएसटी असेल, सेस असेल किंवा ऍडिशनल इम्पोजिशन्स असतील, गव्हर्नमेंटचं जो टसल बघतोय पण केरला गव्हर्नमेंट असेल किंवा तामिळनाडूमध्ये गव्हर्नर जे करतायत, ठीक आहे, तो सुद्धा काय करतो, इरोजन ऑफ दिस इम्बॅलन्स. Then influence over independent institutions like RBI. Yes, you will find election commission वर जे allegation झाले ते बेस्ट एक्झाम्पल ओव्हर हिअर. CBI आणि ED हे तर म्हणजे यू विल फाइंड की त्यांची इंडिपेंडेन्स इज ऑलवेज इन अ क्वेश्चन. सुप्रीम कोर्टने CBI ला केज्ड पॅरेट म्हटलंय. येस, सो मग तुम्ही कन्सिडर करू शकता की जेव्हा एक्झिक्युटिव्ह फार स्ट्रॉंग असतात, मग तिथे चेक्स अँड बॅलन्स इनइफेक्टिव्ह होतो, किंवा अंडरमाइनिंग सेपरेशन ऑफ पॉवर्स विथ रिस्पेक्ट टू ज्युडिशियरीज. ठीक आहे, ज्युडिशियरी मध्ये मग
नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन असेल किंवा जे रिकमेंडेशन्स आहे कॉलेजियमचे ते डिले होणार किंवा अपॉइंटमेंट असेल. आजही सुद्धा हायकोर्टचे यू विल फाइंड 400 वॅकन्सीज फॉर द हायकोर्ट जजेस आणि त्याच्यामुळे काय होणार अल्टिमेटली द सफरर्स आर नथिंग बट यू विल फाइंड वी द पीपल ऑफ इंडिया कॉमन सिटीजन. ठीक आहे. सो द executive dominance is always or any dominance I would say rather judiciary असेल किंवा executive असेल किंवा कोणत्याही ऑर्गनचा parliamentary right, so that is creating an imbalance in the overall structure and hence we need to manage it. ठीक आहे. 10 मार्कर क्वेश्चन होता. 20-25 वर्ड्स आपण इंट्रोडक्शनला दिले, ऑलमोस्ट 1800 वर्ड्स आपण बॉडीला दिलेत आणि इथे 20 वर्ड्स आपला कन्क्लुजन असेल वेअर वी विल बी सजेस्टिंग सोल्युशन. कारण प्रॉब्लेम सांगितलाय तर मग इथे सजेशन्स पण असले पाहिजे. एन्श्युअरिंग ऑटोनॉमी टू द इन्स्टिट्यूशन, इम्पॉर्टन्स टू द कमिटी, ज्युडिशियल इंडिपेंडेन्स किंवा मग रिसेंटली जो आरटीआय सोबत केस होता की आता इकॉनॉमिक सर्व्हेने आरटीआय वर पण सुद्धा क्वेश्चन रेज केलाय. सो किंवा चीफ इन्फॉर्मेशन कमिशन बद्दल आहे ना. सो ऑलरेडी यांची अथॉरिटीज आपण इंडिपेंडन्स कमी करून घेतले राईट. इन सच अ केस the problem is we have to promote all this and all other initiatives ज्याच्यामुळे आपला हा जो कॉन्स्टिट्यूशनचा जो बॅलन्स आहे तो रिइन्स्टेट करता येईल. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल है ना. आणि जे आपण एक्झाम्पल्स घेतले मी ट्राय केले करंटच्या वेळेस एक्झाम्पल्स घेऊ ते सुद्धा कळाले असेल. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. हॅव अ गुड टाइम.